तर कसं काय मंडळी, जय महाराष्ट्र मित्रांनो. भाई आज आहे होळी, त्यामुळे तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. सकाळी-सकाळी लवकर उठायची इच्छा नव्हती, पण मम्मीने सकाळी लवकर उठून जावं होतं कारण की सण आहे. मग काय बाई पटकन फ्रेशअप वगैरे झालो, नाश्ता वगैरे करून मी बसलो होतो रील्स स्क्रोल करायसाठी. बाई कामच नाही की आपल्याला. तेवढ्यात बाई कॉलेजचं नोटिफिकेशन आलं होतं, तुमच्या युनिट टेस्ट 13 तारखेपासून. लिटरली सांगतो बाई, घरी येऊन 8 दिवस झाले, पण मी पुस्तक नाही आणलं आणि उघडलंही नाही. मला लेसन नाही माहिती कोणतं आहे. थोडासा इश्यू झाला होता कारण की कसं करायचं भाई, लर्नही करायचं राहिलं होतं, लेसनही समजलं नव्हता, तर थोडा इश्यू आला होता. पण आता इंजिनियर आहोत, एवढं आपण इश्यू सॉल्व्ह करू शकतो. आपल्यासाठी चिंदी-बिंदीचा विषय आहे भाई, करून घेऊ कसा होता ॲडजस्ट. एनिवे संध्याकाळी होती भाई होळी दहन, त्यामुळे त्याची थोडीशी तयारी वगैरे केली आणि आरती पूजा वगैरे करून आम्ही गेलो मार्केटमध्ये, कारण की आता परत नाशिकला यायचं आहे, कॉलेज सुरू झालं आहे. थोडंसं सामान वगैरे आणायचं होतं, त्यामुळे आम्ही गेलो होतो गांधी चौकात. आता गांधी चौकात गेल्या-गेल्या मी कुल्फी खाणार नाही असं होऊ शकत नाही. कुल्फी खाता-खाता भाई मजेच मजे उडाले होते, कारण की माझ्यासमोर चालू होते भांडणं. आता मी चिल्ड खाऊ राहिलो. मी चिल्ड खाऊ राहिलो आणि समोर भांडणं उडाले भाई. पाहायची मजा थोडीशी अलगच असते. थोडे भांडणं वगैरे एन्जॉय करून सामान वगैरे घेतलं आणि आम्ही निघालो घराकडे. आता भाई उद्या आहे धुलीवंदन. उद्या आहे भाई ॲक्चुअल होळी. बघूया आता उद्या कसं होणार आहे. आणि परत नाशिकला जायचं आहे, तर उद्या तयारी पण करावी लागेल. तर बघूया उद्याच्या ब्लॉगमध्ये काय होते भाई. आजसाठी एवढंच. जय महाराष्ट्र.